नमस्कार। आज 1 जानेवारी 2025। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आम्ही एका सकारात्मक गोष्टीने करत आहोत। आज माझ्या परिकार सेवा समूहाचे सदस्य डॉक्टर सागर इंगवले यांच्या पुढाकारानं आज आम्ही या ठिकाणी श्री रमेश इंगवले गुरलेवाडी यांच्या घराच्या शेजारी 3 करंज रोपांचे तसेच 1 चिंच रोपाचं असं 4 रोपांचं वृक्षारोपण करून नवीन वर्षाची सुरुवात माझ्या परिकार सेवा समूहातर्फे या ठिकाणी करत आहोत। वृक्षारोपण करत असताना या ठिकाणी जमलेल्या सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच सर्व श्रोत्यांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मला या ठिकाणी तू एवढंच सांगायचं आहे की झाड लावून आपण थांबायचं नाही, तर या ठिकाणी आपण गेल्या वर्षी झाड लावलेलं आहे त्याचं संगोपन यांनी खूप छान केलं, त्यांचं मी खूप आभार मानतो की समूहाने दिलेल्या झाडाचं त्यांनी एवढ्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर केलं। तसंच या ठिकाणी येत असताना बुर्लेवाडीला सूर्योदय फाउंडेशनने केलेलं वृक्षारोपण सुद्धा दिसलं, त्यांनी सुद्धा फार छान झाडांची जोपासना केलेली आहे। सूर्योदय फाउंडेशन असो किंवा माझ्या परिकार सेवा समूह असो, आपण जास्तीत जास्त मेडसिंगी बुर्लेवाडी या भागामध्ये झाडांची संख्या वाढवू। झाडांची संख्या वाढवायची, फक्त लावून थांबायचे नाही, तर हे संगोपनाची जबाबदारी सुद्धा आपण घेऊ। हे झाड श्री रमेश इंगवले यांनी लावलं तरी आपल्या सगळ्यांना हे फायदा देणार आहे, त्याचा फायदा अदृश्य आहे। त्यामुळे हे झाड सगळ्यांना फायदा देणार। हा पिंपळ 24 तास ऑक्सिजन देणार आहे। ते पिंपळ, तुळस, वड हे झाडं 24 तास ऑक्सिजन देणारी झाड आहेत आणि याचं महत्त्व निसर्गाला खूप आहे। आपल्या निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी झाडांची खूप आवश्यकता आहे। गेल्या 15-20 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याची भरपाई म्हणून नुकसान भरपाई जशी असते तसं आपण वृक्षारोपण करून थोडं का होईना निसर्गामध्ये एक सकारात्मक भर टाकण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी श्री डॉक्टर सागर इंगवले यांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला आणि श्री रमेश इंगवले यांनी माझ्या परिकार सेवा समूहाला वृक्षारोपणाची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद, आभार। आता आपण मान्यवरांच्या हस्ते सर्व झाडांचं वृक्षारोपण करूया। धन्यवाद।